अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि मागच्या वेळेस आपण तिसऱ्या खंडातला 8वा अध्याय पाहत होतो. त्याच्यामधला 5व्या मंत्रावर आपण चिंतन केलं. तर तो संदर्भ घेऊन मी तिथून थोडीशी संक्षिप्त पुनरावृत्ती करतो आणि त्याच्या पुढे जाऊया आपण. तेव्हा 5वा मंत्र असा होता की ते हे जे सकार तकार आणि यम अशी 3 अक्षरं सांगितले होते. त्यामुळे सकार हे अमृत आहे, तकार हे मर्त्य आहे आणि यम हे दोघांचं नियमन करणार आहे असं आपण पाहिलं होतं. तेव्हा यम हा नियमन करणार आहे, हा त्यात सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मृत्यू लोकामध्ये असलेले लोक आणि जो परब्रह्म परमात्मा ह्या दोघांचंही परस्परांशी संबंध जोडणे आणि ते जोडताना ज्या काही नियमनाची आवश्यकता असते ते नियमन करणे, या नियमन करणारे जे तत्व आहे तेच यमतत्व आहे असं त्या ठिकाणी आपण पाहिलं. आणि या ब्रह्मतत्वामध्येच या 3 अक्षराचं आपण चिंतन केलं की स, ती आणि यम, सकार तकार आणि यम. याच्यामध्ये तो तकार जो आहे तो त्यामध्ये त्याला इकार दिलेला आहे आणि तो उच्चारण मात्रासाठी त्याचा अनुबंध केलेला आहे. कारण की तो पूर्वी रस्व इकार यानेच निर्देश केला गेला आहे. त्यामध्ये येथे जे सत म्हणजे सकार, सत तत्व जिथे आलं त्याला सकार असं म्हणतात आणि तेच अमृत तत्व आहे किंवा ते सत हेच ब्रह्मतत्व आहे. अमृताचं वाचक असल्यामुळेच ते अमृत रूप असे व सकाराचा तकारांत निर्देश केला आहे. म्हणजे तकार हा जो शब्द आहे तो मर्त्य लोकांमध्ये म्हणजे प्रकृती संबंधित आहे. तो उत्पत्ती स्थिती लयाच्या प्रवाहात आहे आणि उत्पत्ती स्थिती लय आणि त्याचं अधिष्ठान असणारं ब्रह्मतत्व ह्या दोघांनाही जोडणारं जे तत्व आहे त्या जोडणाऱ्या तत्वाला यम असं म्हणतोय. तेव्हा अमृत आणि मर्त्य संज्ञक अशी हे जे 2 अक्षरांचा जो प्रयोग झालेला आहे तर तो त्याचं नियमन करणं आवश्यक आहे. आणि नियमन हे त्याच्या स्वभावगत जे वशीभूत असतं म्हणजे या अक्षराच्या द्वारे दोघांचंही नियमन करणारं जे तत्व आहे तेच यमतत्व आहे. यम अक्षराच्या द्वारेच ते पूर्णपणे त्याचं नियंत्रण होतं. म्हणजे ब्रह्मतत्व आणि ब्रह्मांड, तर ब्रह्मांड हे मर्त्य आहे उत्पत्ती स्थिती लयामध्ये आणि ब्रह्मतत्व जे आहे हे अधिष्ठातील हे अमृत तत्व आहे. आणि या दोघांचा परस्पराशी संबंध हा नियमन केल्याशिवाय होत नाही. तेव्हा दोन्ही अक्षराचं हे नियमन करणारा हे यमतत्व आहे. अशा प्रकारे आपण मागच्या वेळेस चिंतन केलं आणि त्याचं उपास्यत्व जे ब्रह्म आहे म्हणजे उपासना कशाची करायची तर ब्रह्मतत्वाची करायची. तेव्हा ब्रह्म नावाचं जे निर्वाचन करूनच त्याची स्तुती केली आहे. त्या नामी म्हणजे ते ब्रह्मतत्व, त्या नामीला जाणवणारा एवंवित म्हटल्या जात असलेला एवंवित अशा प्रकारे जाणणारा आणि नित्य प्राप्ती जो स्वर्गलोकास जो जातो, ज्या उपासनेमुळे पुण्य प्राप्त करून स्वर्ग लोकात जातो त्याचं नियमन करणारा हे यमतत्व आहे असा अर्थ सांगितलाय. तेव्हा अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील 8वा अध्याय तिथे संपतो आणि 8व्या अध्यायाबरोबर 3य खंड या ठिकाणी हा झाला. हा मागच्या वेळेस झालेला विषय आहे. नंतर आता आपण पुढच्या खंडाला म्हणजे 4थ खंडाला आपण जाऊ. त्याच्यामध्ये आत्म्याला सेतूची उपमा दिलेली. सेतू म्हणजे जो जोडणार आहे तो आत्मतत्व आहे. तर कशाला काय जोडलं जातं तर ह्या पुढचा जो खंड आहे 4थ खंड त्यातला हा सेतुरूप आत्म्याची उपासना सांगितली आहे. आणि त्या संदर्भातला हा जो पहिला मंत्र असा आहे की अथय आत्मास सेतुर्विधृती रेषा लोकानाम संभेदाय नैतम सेतु महोरत्रे रात्रे तरतो न जरा न मृत्युर न शोको न सुकृतम न दुष्कृतम सर्वे पापमानो नो निवर्तन्ते पाहता वहत पापमा हेय ब्रह्मलोक. आता इथे आत्मतत्वाच्या संदर्भामध्ये ही गोष्ट सांगितली आहे की जो आत्मा आहे तोच या लोकात असंभेद्य म्हणजे पारस्परिक असंघर्षाच्या साठी त्याने इथे विशेष रूपाने धारण केलेला हा सेतू आहे. आणि हा सेतूचा रात्रंदिवस जो आहे तो कधी अतिक्रमण करत नाही. कारण हा सेतू हाच आत्मतत्व आहे आणि तो कसा आहे तर त्याला न वृद्धत्व येतं, त्याला न मृत्यू येतो, न शोक होतो,
न सुकृत असतं न दुष्कृत असतं, तर त्याला कुठल्याही प्रकारचा प्रारब्धाचा संबंध नाही आहे, कोणत्याही प्रकारच्या प्राकृतिक घटनेचा संबंध नाही. तो संपूर्ण पापापासून निवृत्त होऊन जात असतो. कारण हा जो आहे तो ब्रह्मलोकामध्ये असून तो पापशून्य आहे, असं त्या ब्रह्मतत्वाला धरून त्या आत्मतत्वाचं वर्णन आहे. आणि ते सेतू रूपात कसं आहे ह्याचं वर्णन केलंय. तेव्हा या मंत्राचं आशय असा आहे की हे जे वर सांगितलेले जे लक्षण सांगितले, त्या लक्षणाला संप्रसाद असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या स्वरूपात पुढे असं सांगितलं आहे की ते कुठल्याही प्रकारचे न सांगितलेल्या गुणांनी युक्त असं ब्रह्मचर्य युक्त जे रूप आहे, आणि ब्रह्मचर्य युक्त जी साधना असते त्या साधनेशी हे संबंधित असलेल्या कारणाने त्याची या पद्धतीने पुनश्च स्तुती केली आहे. असा जो उपयुक्त लक्षण असणारा जो आत्मा आहे तो कसा आहे, तर तो सेतूप्रमाणे आहे. तो सेतूच आहे. तर विद्रुती विशेषतः धारण करणारा आहे, करता जीवाच्या अनुरूप विधान करणारे या आत्म्याच्या द्वाराच संपूर्ण जगत जे आहे ते वर्ण आश्रम क्रिया कारक आणि फल इत्यादी भेदाने नियमाद्वारे हे धारण केलेले आहे. कारण ईश्वराद्वाराच धारण न केल्या गेल्यावर हे विश्व तर नष्टच झाले असते. तेव्हा त्या परमात्म्याने हे विश्व धारण केल्यामुळे त्याच्यामध्ये वर्ण आश्रम क्रिया कारक फल धर्म इत्यादीच्या भेदाने त्याला एक प्रकारचं नियमन केलेलं आहे, एक प्रकारचं संतुलन केलेलं आहे. तर या ठिकाणी परमात्म्यानेच हे सगळं सर्व केलेलं आहे. आणि परमात्म्याच्या या कृतीने सगळीकडे संयम संतुलन आणि साम्यावस्था आहे. आणि प्रकृतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारचा न्याय दिलेला आहे. आणि तो स्वतः ह्याच्यापासून अलिप्त असूनही तो ह्याचा नियंत्रक आहे. आणि तोच ह्याला धारण करणारा आहे. कारण त्यांनी जर धारण केलं नसतं तर हे विश्व नष्टच झालं असतं. त्या कारणाने धारण करणारा जो आहे तोच सेतू आहे. की कर्ता आणि कर्मफलाच्या आश्रयभूत जो भोरलोक आहे, आणि भोरलोक इत्यादी लोकांच्या या असंबद्ध म्हणजे त्याचा अविनाशी असा अविनाशी तत्व असणारा आणि रक्षणासाठीच तो सेतू आहे. तर सेतू या ठिकाणी परस्पर समन्वय आणि परस्पर संतुलन हा त्याचा हा विषय आहे. तेव्हा ब्रह्मांड आणि ब्रह्मतत्व ह्याच्यामध्ये परस्परांमध्ये अतिशय असा सुंदर हा सेतू आहे. आणि हा सेतू जो आहे तो अविनाशी तत्व या विनाशी जे परिवर्तनशील प्रकृतीचं संतुलन ठेवतो आणि रक्षण करतो. म्हणून त्या अर्थाने सेतू आहे. आणि या सेतूचे लक्षण त्यामध्ये आहेत. आणि याच्यावर श्रुती काय सांगते, तर त्या आत्मरूप सेतूला दिवस आणि रात्र इत्यादी संपूर्ण उत्पत्तीशील पदार्थांच्या परिच्छेद होण्यासाठी देखील तो कधीही त्याच्यावर अतिक्रमण करत नाही. जे ब्रह्मतत्व त्याला धारण जरी करत असेल तरी ब्रह्मांडाच्या नियमामध्ये तो कधीही अतिक्रमण करत नाही. तर ते नियमाने चालणारी गोष्ट आहे. फक्त हा धारण करतो, नियमन ह्याच्याकरता करतो की ते संतुलित राहावं. मग ब्रह्मतत्व आणि ब्रह्मांडाचा संबंध या सेतूच्या रूपाने आहे. आणि सेतू कशा करता आहे, तर त्या ठिकाणी न्याय सिद्ध होण्याकरता, त्याच्यामध्ये एक प्रकारची स्थैर्य प्राप्त होण्याकरता या संबंध ब्रह्मांडामध्ये ते ब्रह्मतत्व हे कार्यरत असतं. त्या प्रकारे संसारी पदार्थ अहोरात्र हे जे काळाने परिच्छेदित म्हणजे काळाच्या बंधनात असतं, त्याच प्रकारे हा काल परिच्छेदित नसतो. कारण त्याचा अभिप्राय काय की हा कालातीत आहे, हा कुठल्याही प्रकारच्या बंधनात नाहीये. पण तो ह्या सर्वाला धारण करून त्याचं नियमन करतो. त्याप्रमाणे परमात्म्याच्या अगदी त्यांच्या पातळीच्या खाली हे संवत्सर असतं, दिवस असतो, परिवर्तन चालू असतं. आणि हे सर्व हे श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. हे सर्व काही परिवर्तन जे आहे ते केवळ प्रकृतीमध्ये आहे. आणि अपरिवर्तन तत्व आणि त्याला सांभाळणारा आणि त्याचा अधिष्ठाता ते ब्रह्मतत्व आहे. या दोघांचं या ठिकाणी वर्णन केलं. ते ब्रह्मतत्व ह्या प्रकृतीप्रमाणे नसतं. प्रकृतीमध्ये वृद्धत्व येतं, त्या ब्रह्मतत्वाला वृद्धत्व नाहीये. आणि त्याच प्रकारे जन्म आणि मृत्यू, शोक, सुकृत दुष्कृत, धर्म अधर्म हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी ह्या ब्रह्मांडामध्ये या जीव जगतामध्ये त्या असतात. परंतु त्याला आधार देणारा जो अधिष्ठाता आहे त्याला मात्र कुठल्याही प्रकारचा जन्म मृत्यू शोक सुकृत दुष्कृत धर्म अधर्म असं काहीही त्याला नसतं. तेव्हा ह्या ठिकाणी तरण असा शब्द वापरला आहे. तर तरण शब्दाची प्राप्ती ही अशी प्रकारची अभिप्रेत आहे की तिथे अतिक्रमण नाही. तिथे अतिक्रमण नाही याचा अर्थ असा
की ते ब्रह्मतत्व या प्रकृतीमध्ये ढवळाढवळ करत नाही. तो जरी त्याला सांभाळणारा नियमन करणारा असला तरी तो त्या प्रकृतीच्या नियमामध्ये, म्हणजे जसं कर्म तसं फल मिळणं ही त्या प्रकृतीमध्ये एक व्यवस्था आहे पूर्ण. ती व्यवस्थेमध्ये हा अतिक्रमण करत नाही. कारण सर्वाचा तो आधारभूत तत्व जे आत्मा आहे तोच त्या ठिकाणी अधिष्ठाता आणि अक्रिय सुद्धा म्हटलेला आहे. कारण तो ढवळाढवळ करत नाही, असक्त अनासक्त निष्काम आहे आणि त्याच्या कार्याद्वारेच त्या कारणाचे अतिक्रमण केले जाऊ शकत नाही. दिवस आणि रात्र इत्यादी सर्व सच्चेच कार्य आहे आणि अन्याच्या द्वारे अन्याचीच प्राप्ती अथवा अतिक्रमण केले जात असते. म्हणजे अतिक्रमण झालंच किंवा नियम जर तोडलेच तर त्या प्रकृतीमधल्याच काही गुण आणि अवगुणाने प्रकृती हे अतिक्रमण होत असतं. मनुष्य जो आहे तो, त्याचं जर आपण जीवन पाहिलं तर मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्याला वारंवार असं दिसतं की तो प्रकृतीचे नियम तोडतो. ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व कधीही तोडत नाही. त्यामुळे हे जर नियमच तोडायचे झाले किंवा हे सगळं सर्व प्रकारच्या कार्यामध्ये एक विक्षेप आणायचे झाले, प्रदूषण आणायचं झालं तर तो जीवच प्रदूषण करत असतो. पण आत्मतत्व त्या ठिकाणी संतुलन ठेवणे, संयम ठेवणे आणि कुठल्याही प्रकारे प्रकृतीच्या मध्ये अतिक्रमण न करणे असं असतं. तेव्हा आपल्याद्वारे ही जी प्राप्ती अथवा अतिक्रमण केल्या जाऊ शकत नाही, या असं हे आत्मतत्वाचं लक्षण आहे. घटाच्या द्वारे मृत्तिका प्राप्त अथवा अतिक्रांत केल्या जाऊ शकत नाही. जर प्रथम य आत्मा पहता पहत पापमा इत्यादी व्याख्याने पाप आदीचा प्रतिषेध करून दिला आहे. तथापि ही विशेषता अशी आहे की न तरती या वाक्याने आत्म्याच्या प्रतिषेध केला जात असतो. त्यामध्ये सामान्य रूपाने वृद्धत्व आदीचा जो अभाव आहे तो मात्र दाखवला गेला आहे. जो पूर्वोक्त दिवस रात्र इत्यादी आणि पदार्थ पाप इत्यादी जे समजलं असतं तिथे त्या आत्मतत्वाला त्याचा स्पर्शही होत नाही. परंतु तो आत्मतत्व हा सेतूच्या रूपात आहे. म्हणजे त्या ब्रह्मांडामध्ये अगदी प्रत्येक अणुरेणूच्या अंतर्बाह्य अधिष्ठान आविष्कारामध्ये तो आहे, पण तो अतिक्रमण करत नाही. तो अंतर्बाह्य असल्यामुळे तो सेतू रूपात आहे आणि त्याला प्राप्त केल्याशिवाय हा तो निवृत्त होऊन जाऊ शकत नाही. कारण तो ब्रह्मलोक ज्या प्रकार ज्यामध्ये ब्रह्मच आहे, ब्रह्मतत्वच आहे असा तो ब्रह्मलोक आहे. त्या ठिकाणी ब्रह्मतत्वाची प्राप्ती झाल्यानंतर मनुष्य जो आहे तो अंततः ब्रह्मलोकात जातो आणि ब्रह्मस्वरूप होतो व तो सुद्धा पापापासून मुक्त होतो. अपहत पापमा असं त्याला म्हटलंय. म्हणजे पापतत्वापासून तो सर्वतोपरी तो अलिप्त असतो. कारण पापाचं कार्य हे अंधत्वाचे शरीर होत असल्यामुळे त्या अशरीरास म्हणजेच आत्मतत्वास पापाचा संबंध येत नाही. तर या संदर्भामध्ये पुढचा या सेतू जी संकल्पना सांगितली त्या सेतू या संकल्पने संबंधी हा दुसरा मंत्र काय ते बघूया. तस्माद वा एदम सेतु सेतु तिर्वा तिरत्वाधा सन्न अनंधो भवती विद्धः सन्न विद्धो भवत्युपतापि सन्न सन्ननो सन्ननुपताति भवति तस्माद् वा एतं सेतु दिदत्वी नक्तमहेरवे भेन पद्यते सत्कृद्विभातो हे वैश्य ब्रह्मलोका. तर ब्रह्मलोकातल्या या ब्रह्मतत्वा संदर्भातच आणि तो सेतू रूपात कसा आहे यावरच हा मंत्र सांगितला आहे. कारण की या सर्व कारणाने ह्या सेतूस तरुण पुरुष जो आहे हा आंधळा झाल्यावर देखील आंधळा होत नाही. म्हणजे तो पुरुष ज्यावेळेस त्या ब्रह्मस्वरूपामध्ये त्या सेतूने म्हणजेच त्या आत्मतत्वाने जेव्हा तरुण जातो तेव्हा वरवर दिसताना तो आंधळा जरी दिसत असेल तरी तो आंधळा होत नाही. विद्ध होण्यावर देखील तो अविद्ध होत असतो. उपतापी होण्यावर सुद्धा तो अनुतापी होत असतो. आणि यापासूनच या सेतूला तरुण अंधकार रूप रात्रीस देखील दिवसच होऊन जात असतो. कारण त्या ठिकाणी रात्र आणि दिवस हा भेद राहत नाही. कारण ब्रह्मलोक हा सर्वदा प्रकाशरूपच असतो. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा अंधकाराचा हा स्पर्शही होत नाही असा आशय या ठिकाणी या मंत्राचा आहे. असा अर्थ शब्दशः अर्थ असा आहे. तर याचा आशय काय तर यापासून सेतुरूप असलेल्या या आत्म्यास तरुण प्राप्त होऊन देहवान होण्याच्या समयी
तो प्रथम आंधळा झाल्यावर देखील अनंत असतो. म्हणजे तो वरवर जरी आंधळा दिसत असला तरी तो अंतरंगामध्ये ब्रह्मस्वरूप असल्यामुळे तो अनंत म्हणजे आंधळा नसतो. अशाच प्रकारे देहवान होण्यास त्यावेळेसच हे विद्ध होण्यावरच देखील देहाचा वियोग झाल्यावर या सेतूची प्राप्ती होऊन तो अविद्ध होऊन जातो. म्हणजे देह हे निमित्त मात्र आहे, पण देह त्याग झाल्यानंतर सुद्धा त्याचं अस्तित्व जे आहे ते कसं असतं, तर ते कुठल्याही प्रकारचं त्याला जन्म आणि मृत्यूचा संबंध राहत नाही, कारण तो ब्रह्मस्वरूप झालेला असतो. देहवान होण्यावर देखील त्या समयी उपतापी रोग इत्यादी उपतापवाला होण्यावर देखील तो खऱ्या अर्थाने अनुतापीच होऊन जात असतो. त्याच्याशिवाय ह्या आत्मरूप सेतूमध्ये देखील दिवस आणि रात्र यांचा अभाव असल्यामुळे त्या सेतूस तरुण प्राप्त होऊन नक्त तमोरूपा रात्रीस संपूर्ण दिनच होऊन जातो. म्हणजे अखंड प्रकाश आहे तिथे. बाहेर आपण रात्र आणि दिवस पाहत असतो, पण अंतरंगामध्ये तो ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे त्या ठिकाणी रात्र आणि दिवस हा भेद न राहता अखंड तो दिनच म्हणजे प्रकाश स्वरूपच असतो. तेव्हा तात्पर्य असं आहे की विद्वानासाठी तो दिवसाच्या समान विज्ञानात्मक ज्योतिस्वरूप दिवस हा अर्थात सर्वदा एकच रूप तो राहत असतो. कारण हा ब्रह्मलोक जो आहे तो आपल्या स्व स्वभावी रूपाने ही सर्त्रात्वभात सदैव भासमान अर्थात सदैव तो एकरूपच असतो. त्या ठिकाणी दोन असे विषय नसतात. रात्र आणि दिवस हे दोन विषय झाले, पण तो अखंड प्रकाशमय आहे, कारण तो ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाल्यामुळे अंतर्बाह्य प्रकाश आहे, अंतर्बाह्य ज्ञान आहे, अंतर्बाह्य तो एकरूप आहे. त्यामुळे त्यातला भासमान होणारा जो भेद आहे त्या भेदाचा त्या ठिकाणी नाश होतो. असा तो सेतू आहे. त्यानंतर पुढे या खंडातला तिसरा मंत्र त्यावर काय म्हणतात ते बघा. आता या सर्व जे वर्णन आहे त्या ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर काय स्थिती आहे त्याचं वर्णन आहे. तेव्हा आता आपण सगळे पृथ्वीवर जरी असलो तरी आपल्याला ब्रह्मलोकाची कल्पना येण्याकरता श्रुतीने जे आहे ते ब्रह्मलोकाचं सगळं हे वर्णन केलेलं आहे आणि त्याला सेतू असा शब्द वापरलाय. सेतू या शब्दाचा अर्थ असा आहे की ब्रह्म आणि ब्रह्मांडामधला समन्वय हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा आता तिसरा मंत्र काय म्हणतोय ते बघू आपण. तद्य एवैतम ब्रह्मलोकम ब्रह्मचर्येण अनुविन्दन्ति तेषामे वैश ब्रह्मलोकस्तेषां सर्वेषु लोकेषु कामचारो भवति. तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की जिथे असं होण्याचं कारण जो या ब्रह्मलोकास ब्रह्मचर्याद्वारे शास्त्र आणि आचार्याच्या उपदेशाच्या अनुसार तो जाणत असतो त्यांनाच हे ब्रह्मलोक प्राप्त होत असते आणि संपूर्ण लोकांमध्ये यथागच्छती तो होऊन जात असतो. अर्थ आता बघा काय तो ब्रह्मचर्य हा शब्द जो आहे तो खूप व्यापक अर्थाने आहे. ब्रह्मचार्याद्वारेच तो ब्रह्मलोकास प्राप्त होतो असं म्हटलेलं आहे. तर ब्रह्मचर्य चर्या म्हणजे क्रिया आचरण, ब्रह्म म्हणजे ब्रह्मतत्व, ब्रह्मतत्वाला अनुसरून असणारं जे आचरण केलं तर तो ब्रह्मलोकामध्ये जातो असं शास्त्र सांगतं, असं आचार्याच्या उपदेशामध्ये आहे. तेव्हा अशाच लोकांना ब्रह्मलोक प्राप्त होतो जे संपूर्ण लोकांमध्ये ते त्यांना हवं त्याप्रमाणे ते यथागच्छती प्राप्त होऊ शकते. अशी ती दिव्य स्थिती आहे. म्हणून ब्रह्मचर्याचं महत्व या ठिकाणी ब्रह्मलोकात जाण्यासाठी केलेलं आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की तिथं असं होण्याचं कारण असं आहे की ज्या काही पूर्वोक्त ब्रह्मलोकास जे ब्रह्मचर्य म्हणजे स्त्री विषयक तृष्टा त्याग इत्यादीद्वारे शास्त्र व आचार्याच्या उपदेशाचे हे अनंतर जाणत असून अर्थात ही स्वात्मसंवेद्य ससंवेद्य त्याला म्हणता येईल ती प्राप्त करत असतो. अंतरंगातून त्याला प्रेरणा प्राप्त होत असते. अखंडपणे तो आत्मतत्वाशी आत्मानुसंधानामध्ये ब्रह्मतत्वाशी अनुसंधान येत असतो आणि त्याच्या अनुसार त्याची चर्या होते. म्हणून तो ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य या शब्दाचा खऱ्या अर्थाने असा अर्थ आहे की कोणत्याही प्रकारच्या मोहामध्ये तो फसत नाही. त्याच्या कर्तव्याला जरी तो चुकत नसला तरी त्या कर्तव्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोह आसक्ती कामना याचा त्याला स्पर्शही होत नाही. म्हणून त्याचं आचरण जे आहे ते ब्रह्मतत्वाला अनुसरून असल्यामुळे ब्रह्मचर्य शब्द आहे. तेव्हा ब्रह्मचर्याची व्युत्पत्ती पण समजली पाहिजे की ब्रह्मतत्वाचं जे काही आधारभूत तत्व आहे त्याच्या अनुसार आचरण केलं त्याला ब्रह्मकर्मही म्हणतो आपण
की स्नान संध्या जी आपण करतो, तर संध्या वंदनामध्ये जे काही आपण गायत्री उपासना करतो, त्यानंतर त्याचा न्यास करतो. हे न्यास सुद्धा करताना हे गायत्री उपासनेचे जे विविध भाग आहेत, ते विविध भाग सुद्धा हे ब्रह्मकर्मामध्येच येतात. आणि अशाच प्रकारचं आचरण त्याचं संबंध दिवसभर असतं. आणि असं आचरण ठेवणार जो आहे त्यालाच ब्रह्मचर्य असं म्हटलंय. तेव्हा या ब्रह्मचर्य रूप साधन संपन्न असलेला या ब्रह्मोपासकास हा ब्रह्मलोक सहजतेने प्राप्त होतो. अन्य लोकांना मात्र स्त्री विषयक संपर्कजनित तृष्णावाल्यांना ब्रह्मोपासक देखील त्याची प्राप्ती होऊ शकत नाही, कारण तो त्या ठिकाणी पथभ्रष्ट झालेला आहे. ज्या तत्वाच्या आधारावर तो त्याचं जीवन चालू आहे त्याचं त्याला विस्मरण झालेलं आहे. म्हणून बाह्यांगाने जरी तो असं दाखवत असेल की तो कर्मकांडाने आणि सगळ्यांनी नियमाने चालतोय, परंतु जर अंतःकरणामध्ये कामना असेल, आसक्ती असेल, अंतःकरणामध्ये तो कुठल्याही मोहग्रस्त झालेला असेल, तृष्णा असेल, तर त्या ठिकाणी त्याला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी त्याचं ब्रह्मचर्य व्रतही होणार नाही. तेव्हा हे समजणं महत्वाचं आहे. तेव्हा संपूर्ण लोकांमध्ये अशा ब्रह्मतत्वाशी अभिन्न झालेल्या माणसाला स्वेच्छागती, म्हणजे ज्या ठिकाणी त्याला जायचं आहे, इच्छा असेल त्या ठिकाणी तो जाऊ शकतो, अशा प्रकारे अर्थ हा पूर्वी आपण सांगितला गेलेला आहे. तेव्हा अभिप्राय असा आहे की ब्रह्मचर्यच हे ब्रह्मोपासकाचे परमसाधन आहे. तेव्हा ब्रह्मचर्य पालन करणं हा याचा पुरस्कार केलाय. आणि त्याचा विशाल अर्थाने ब्रह्मचर्य म्हणजे काय याचा विशाल अर्थाने आपल्याला त्याचा आशय समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा इथे अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील चतुर्थ खंड भाष्य इथे संपूर्ण झालेलं आहे. आता त्यात आपण पुढचा भाग पाहूया. चतुर्थ खंड आता पंचम खंड. आता हे ब्रह्मचर्यावरच पुढे त्यांनी आणखी विस्ताराने वर्णन केलेलं आहे. आणि तो या पंचम खंडाचा जो विषय आहे तो यज्ञ इत्यादी मध्ये ब्रह्मचर्य दृष्टी कशी असावी ह्याच्या संदर्भातले हे मंत्र आहेत. हे आपण यज्ञविधी जे करतो, आपण यज्ञाचाही विस्ताराने अर्थ आहे. त्या यज्ञविधीमध्ये सुद्धा एक ब्रह्मचर्य दृष्टी असावी. आणि त्या ब्रह्मचर्य दृष्टीने काय लाभ होतात, काय त्याची त्याची अवस्था आहे, त्याच्याबद्दल हा पंचम खंडाचं त्या ठिकाणी सुरुवात केली. की आपण आता जे पाहिलं की ज्या आत्म्याची सेतुत्व इत्यादी गुणाने स्तुती केलेली आहे पूर्वी, त्याच्या प्राप्तीसाठी ज्ञानाने व इतर ज्ञानाच्या सहकारी साधन ब्रह्मचर्याचे जे ब्रह्मचर्य व्रताचे जे विधान केले आहे ते विधान समजणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानुसार आचरण आपलं सिद्ध होणं आवश्यक आहे. आणि त्याची ती कर्तव्यासाठी यज्ञ इत्यादी रूपाने आता त्या ब्रह्मचर्य व्रताची स्तुती केली आहे यज्ञाच्या कृतीच्या माध्यमातून. तेव्हा आता ह्या यज्ञ कर्माच्या माध्यमातून ब्रह्मचर्य कसं सिद्ध होतं या संदर्भामध्ये हा प्रथम मंत्र आहे. हा आपला आता पाचवा खंड आपण सुरू केलाय. पाचव्या खंडातला हा प्रथम मंत्र. अथ यदज्ञम इत्याचक्षते ब्रह्मचर्यम एव तद ब्रह्मचर्येण एव यो ज्ञाता आता विद्यतेथ यदिष्ट यदिष्टमी त्याचक्षते ब्रह्मचर्यमेव तद ब्रह्मचर्येण हेवेष्ट्वात्मान मनु विद्यते. त्याचा शब्दशः अर्थ असं की लोकांमध्ये ज्या यज्ञ म्हणजे परमपुरुषार्थाचे साधन असं सांगत आहेत ते साधन म्हणजेच ब्रह्मचर्याचे व्रत आहे. या यज्ञाला परमपुरुषाच्या साधनाच्या भूमिकेतून सांगत असताना त्याचा अर्थच जो आहे तो ब्रह्मचर्य व्रत सांभाळणे असा आहे. त्यामुळे जिथे जो ज्ञाता आहे तो ब्रह्मचर्याच्या द्वारेच त्या ब्रह्मलोकास प्राप्त करून घेत असतो. आणि ज्या इष्ट असे म्हणतात ते देखील काय इष्ट आहे तर ते देखील ब्रह्मचर्यच आहे. कारण की ब्रह्मचर्याच्या द्वारे पूजन करून पुरुष जो आहे तो आत्म्यास प्राप्त करून घेत असतो. म्हणजे रहस्य सांगितलंय आत्मतत्वाची आत्मरूपामध्ये जाणे, आत्मभावात जाणे, आत्मस्थितीमध्ये स्वतःला प्रस्थापित करायचं असेल तर त्याला एकमेव मार्ग जो आहे तो ब्रह्मचर्याचं पालन करावं. आणि ब्रह्मचर्याचं पालन करणं हा एक यज्ञ आहे. आणि त्याच्यामध्ये परमपुरुषार्थ पण आहे असा अर्थाचा हा मंत्र आहे. तेव्हा या मंत्राचा अर्थ आशय असा आहे की ज्यास यज्ञ असं आपण म्हणतो, अर्थात ज्यास शिष्ट पुरुष परमपुरुषार्थाचे साधन असं दाखवतात, तर ते खऱ्या अर्थाने ते ब्रह्मचर्यच आहे.
यज्ञाचे देखील जे फल असतं त्यास ब्रह्मचर्यवान पुरुष असं म्हणतात. तेव्हा असा पुरुष जो आहे ते ब्रह्मचर्य वृत्तास परिपूर्णतेने संपन्न करतो आणि त्यामुळे यज्ञास देखील ब्रह्मचर्य समजले गेले आहे. ब्रह्मचर्य यज्ञ कशा प्रकारे आहे तर यावर श्रुती सांगते की जो ज्ञानवान असतो आणि तो ब्रह्मलोकात जो की परंपरेने यज्ञाचं देखील फलस्वरूप प्राप्त करत असतो, ब्रह्मचर्यानेच प्राप्त करून घेत असतो, तेव्हा हे देखील, हे सर्व कार्य देखील हे एक प्रकारे ब्रह्मचर्यच आहे. यो ज्ञाता या अक्षरांची अनुभूती होण्याच्या कारणाने ब्रह्मचर्य असंच यज्ञ असं म्हटलंय. आणि ज्यास इष्ट असं म्हटलंय ते देखील इष्ट काय आहे तर तेही ब्रह्मचर्यच आहे. तर कशा प्रकारे आहे तर पुरुष त्या ईश्वरास ब्रह्मचर्य रूप साधनेनेच यजन करत असतो, पूजा करत असतो, अथवा आत्मविषयक इषणा ठेवून त्या आत्म्यास हे आणि आचार्याच्या उपदेशाच्या अनुसार तो त्याला साक्षात हे जाणत असतो. आणि त्या ऐषणांच्या कारणाने इष्ट देखील हे कशाबद्दलची ऐषणा आहे तर ती ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीची ऐषणा आहे. म्हणजे ही ऐषणा ठेवणं सुद्धा एक प्रकारे ब्रह्मचर्यच आहे, असा या पहिल्या मंत्राचा आशय आहे. त्याच्यानंतर खंड पाचवा, नंतर दुसरा दुसरा मंत्र आता याच्या संदर्भात काय म्हणतात ते बघा. अथ यत यत सत्रायण मिथ्याक्षरो ब्रह्मचर्येण हेव सत आत्मनस्त्राणम विद्यतेथ यन्मौनम इत्येचक्षते ब्रह्मचैव तद ब्रह्मचर्येण ह्यत्वात्मान मनुविद्य मनुते. अर्थ असा आहे की ज्यात सत्रायण असं म्हटलं जातं ते देखील ब्रह्मचर्यच आहे. कारण ब्रह्मचर्याच्या द्वारेच सत म्हणजे परमात्मा आणि त्राण म्हणजे त्याला प्राप्त होणारा जी काही ऊर्जा आहे ती, तर सत परमात्म्याने आपला त्राण प्राप्त करून घेतो. आणि याच्याशिवाय ज्यास मौन असं म्हटलं जातं ते देखील ब्रह्मचर्यच आहे. कारण ब्रह्मचर्याद्वारेच आत्म्यास जाणून पुरुष हा मनन करत असतो, असा याचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा सत्रायण हा शब्द प्रयोग केलेला आहे. सत्रायण म्हणजे त्या परमात्म्याला प्राप्त असणार जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा सुद्धा त्याच्या त्या ब्रह्मचर्याच्या वृत्तानेच होत असतो. तेव्हा तो परब्रह्म परमात्मा सुद्धा त्याच्या पूर्ण सृष्टी निर्मितीच्या कार्यामध्ये आणि तो संबंध त्याची जी काही जीव जगताला सांभाळण्याच्या सगळ्या क्रियेमध्ये, उत्पत्ती स्थिती लयाच्या क्रियेमध्ये त्या ठिकाणी सत्रायण शब्द सत्तत्वाचं जे काही त्राण आहे म्हणजे सत्तत्वामध्ये असलेली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळेच हे सर्व होतं. आणि ही ऊर्जा सांभाळणं यालाच त्यांनी पुन्हा एकदा ब्रह्मचर्य असं म्हटले. कारण यज्ञ आणि इष्ट याच्या समान हे ब्रह्मचर्य रूप जे आहे ते आपल्या साधनेनेच पुरुष जो आहे तो सत्परमात्म्यास आपले रक्षण करत असतो. त्यामुळे सत्रायण नाम असणार देखील हे नाम सुद्धा हे ब्रह्मचर्यच आहे. कारण की ब्रह्मचर्य रूप साधनाने युक्त झाल्यावरच साधक जो आहे तो शास्त्र आणि आचार्यापासून आत्म्यास जाणून घेऊन पुन्हा तो त्याच्यावर मनन करतो, त्याच्यावर ध्यान करत असतो. तेव्हा मौन नामवाला सुद्धा हे ध्यान करण्याच्या प्रक्रियेला सुद्धा हे ब्रह्मचर्यच म्हटलं आहे. म्हणजे हे ब्रह्मचर्याची जी संकल्पना आहे किती व्याप्त आहे हे आपल्याला लक्षात येतं. तेव्हा त्यात सुद्धा हे ब्रह्मचर्यच असं म्हटलंय. त्यानंतर पुढचा मंत्र, तिसरा मंत्र, अथ यदनाशकाय इत्येचक्षते ब्रह्मचर्यमेव तदेश आत्मा न नश्यति यम ब्रह्मचर्येन विद्यते यद आरण्यान्यम मिथ्याचक्षते ब्रह्मचर्य एव तत्तदरक्ष्य हवैश्चार्याण्य बहु ब्रह्मलोके तृतीयस्याम इतो दिवी तदैरम मदीयम शरस्त अश्वत्थ सोम सवन तदपराजिते पूर्ण ब्रह्मणा प्रभुविमितम हिरण्यमय. आता याचा अर्थ काय बघा, याच्यामध्ये काय काय शब्द वापरलेत त्यांनी आणि त्याचा आपल्याला नेमका आशय काय आहे तो आपण बघू. पहिल्यांदा शब्दशः अर्थ बघू की ज्याच्यापासून अनाशकायन जे जे त्याचा नाश होत नाही अशा प्रकारचं तत्व
तर ज्याच्यापासून अनाशकायन म्हणजे नष्ट न होणारे असे जे काही आहे ते देखील काय आहे, तर ते ब्रह्मचर्य आहे. कारण की ज्याच्यापासून साधक ब्रह्मचर्याद्वारे प्राप्त करून घेत असतो ते देखील हे ब्रह्मचर्यच आहे. कारण या ब्रह्मलोकामध्ये आता हे काय काय शब्द होते, अर आणि ण्य असे दोन शब्द आहेत. अर आणि ण्य हे दोन जे आहेत हे दोघांना समुद्र मानलंय त्यांनी. तर अर आणि ण्य हे दोन समुद्र आहेत आणि तेथून तिसरे द्युलोकामध्ये ऐरमध्येय सरोवर आहे. हे सोमसमन नावाचा त्या ठिकाणी एक अश्वत्थ आहे आणि तेथे ब्रह्माची अपराजिता पुरी आहे आणि प्रभूचे विशेष रूपाने निर्माण केलेले गेले सुवर्णमय मंडप त्या ठिकाणी. वर्णन आहे पूर्ण असं की काय काय तिथे आहे. आणि त्याच्यामध्ये ते दोन शब्द वापरले या ठिकाणी, तो म्हणजे या ठिकाणी हे अर आणि न्य असे दोन जे शब्द वापरले ते दोन समुद्र आहेत. तिसरे द्युलोक आहे आणि त्या ठिकाणी एक सरोवर आहे, त्या सरोवराचं नाव ऐरमंदी आहे. त्या ठिकाणी एक अश्वत्थ वृक्ष आहे, त्याचं नाव सोम नावाचा वृक्ष आहे. तेथे ब्रह्माची अपराजिता पुरी आहे आणि विशेष रूपाने ती निर्माण केलेली गेलेले हे सुवर्णमय मंडप असा आहे. तेव्हा मंत्राचा आशय आहे असा आहे की आपण ज्या अनाशक आहे म्हणजे असं म्हणत असतो की ते देखील ब्रह्मचर्यच आहे. ते कधीही ज्याचा नाश होत नाही, अविनाशी तत्व जे आहे ते ब्रह्मचर्यच आहे. ज्या आत्म्यास ब्रह्मचर्याच्या द्वारे प्राप्त करून घेत असतो ते ब्रह्मचर्य रूप साधन असणाऱ्या पुरुषाच्या आत्म्याचा हा कधीही नाश होत नाही. आणि म्हणून हा शब्द वापरलाय अनाशकायन, म्हणजे त्या ठिकाणी त्याचाच अर्थ ब्रह्मचर्य असं आहे. आणि पुढे आपण ते दोन शब्द पाहिले, अज्ञायन वनवास, अरण्य अन्य अरण्य आणि अर असा शब्द शब्द वापरलाय. तर या दोन्हीची जी संधी आहे ती अज्ञायन म्हणजेच वनवास, हे अरण्याचा जाऊन त्या ठिकाणी निवास करणे, म्हणून त्याला अरण्यायन वनवास ह्या अर्थाने घेतलेले आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन उपासना करणे हे सुद्धा ब्रह्मचर्यच आहे. ब्रह्मचर्यवान पुरुष जो आहे तो अर आणि ण्य असं दोन्ही नाम असणारा आणि दोन्ही समुद्राच्या प्रती गमन करत असतो. आणि या कारणाने ते ब्रह्मचर्य अरण्यायन असं म्हटलेलं आहे की जे ब्रह्मचर्य ज्ञानरूप होण्याच्या कारणाने ते यज्ञ देखील आहे, ऐषणांच्या कारणाने ते इष्ट देखील आहे, सद्ब्रह्म पासून रक्षण प्राप्त होण्याच्या कारणाने त्याला सत्रायण असंही म्हटलेलं आहे. त्यानंतर मनन करण्याच्या कारणाने मौन हे सुद्धा ब्रह्मचर्य आहे. नष्ट होण्याच्या कारणाने अनाशकायन असं आणि अर आणि न्य व अर्णवाच्या जवळ गमन करण्याच्या कारणाने अरण्यायन अशा प्रकारचा शब्दप्रयोग केला आहे. तेव्हा या अशा प्रकारे पुरुषार्थाच्या महान साधनेद्वारे ही स्तुती केल्या जाण्याचे कारण की ब्रह्मचर्य हे ज्ञानाचे परमसहकारी आहेत आणि ब्रह्मचर्य हेच त्याचं मूळ कारण आहे. त्यामुळे तात्पर्य असं आहे की ब्रह्मवेत्याला अशा या यज्ञपूर्वक रक्षण केले पाहिजे. तेथे ब्रह्मलोकामध्ये तिसरे अर्थात या लोकांपासून आरंभ केल्यावर भूरलोक आणि अंतरिक्ष याच्या तुलनेत तिसऱ्या द्युलोकात प्रसिद्ध असत. त्या ठिकाणी अर आणि ण्य हे दोन समुद्र अथवा समुद्राच्या समान विशाल सरोवर आहेत आणि तेथे ऐर इरा असे असे त्या ठिकाणी अन्नास म्हणत असतात. तन्मय ऐर अर्थात मंड ह्याने भरलेला तो मदीय आपला उपयोग करणारा व मद उत्पन्न करणारा अर्थात हर्षोपादक असा ते सरोवर आहे आणि त्यालाच सोमसवन असं नाव दिलंय. त्या ठिकाणी अश्वत्थ वृक्ष आहे आणि सोम अमृतास म्हणतात. त्याचे निश्रवण करणारा आणि अमृतस्रावी वृक्ष आहे. तिथे या ब्रह्मलोकातच ब्रह्मचर्य रूप साधनाच्या अभावात अर्थात ब्रह्मचर्य साधन असणाऱ्या पेक्षा भिन्न असा जो पुरुष आहे त्या पुरुषाद्वारे जो जिंकले जाऊ शकत नाही अशी ब्रह्मा म्हणजे हिरण्यगर्भाची अपराजित नाम असणारी तिथे ती एक पुरी आहे. म्हणजे एक त्या ठिकाणी तो देश असल्यासारखा आहे. आणि ब्रह्मरूप प्रभूच्या द्वारा हे विशेष रूपाने मित आणि निर्मित रचलेली एक प्रभुविमित सुवर्णमय मंडप आहे असे वाक्य विशेष या ठिकाणी समजले पाहिजे. असा हा तिसरा मंत्र आपण पूर्ण केला. त्याच्यामध्ये ब्रह्मपुरीचं पूर्ण वर्णन आहे, ब्रह्मतत्व कशा प्रकारचं आहे त्याचं हे वर्णन केलेलं आहे.
आता पुढचा तिसरा मंत्र, चौथा मंत्र आपण पाहूया. पाचवा खंड, चौथा मंत्र. तद्य एवैतावरं च निय चार्णवो ब्रह्मलोके ब्रह्मचर्याणि अनुविन्दति तेषामे वैश ब्रह्मलोकस्तेषां सर्वेषु लोकेषु कामचारो भवति. अर्थ असा आहे की या ब्रह्मलोकामध्ये जे लोक ब्रह्मचार्याच्या द्वारे अर आणि ण्य अशा दोन्ही समुद्रास प्राप्त करून घेत असतात, त्यांनाच या ब्रह्मलोकाची प्राप्ती होत असते. त्याची संपूर्ण लोकांमध्ये यथेच्छ गती होऊन जात असते. आता पुन्हा एकदा, अर आणि ण्य म्हणजे अरण्य, अरण्य म्हणजे वन, आणि त्या वनामधून जे एकांतामध्ये जाऊन जे साधना करतात आणि ब्रह्मचर्याचं व्रत परिपूर्णपणे पाळतात, त्यांनाच ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. अशा प्रकारचा हा मंत्र आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की ब्रह्मलोकामध्ये जे हे अर आणि ण्य नावाचे दोन समुद्र सांगितले गेले आहेत, त्यांनाच हे ब्रह्मचर्य रूप साधनांच्या द्वारे प्राप्त होत असते. त्यांनाच त्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होत असते, ज्याची व्याख्या पूर्वी सांगितली गेली आहे. आणि त्या ब्रह्मचर्य साधन संपन्न असा त्या ब्रह्मवेत्याची संपूर्ण लोकांमध्ये यथेच्छ अशी हवी तशी गती होत असते. ब्रह्मचर्येमध्ये तत्पर न राहणारे मात्र अन्य बाह्य विषयामध्ये आसक्त होऊन त्यांची बुद्धी ही पुरुषांची ही स्वेच्छागती कधीही होत नाही, तर ते प्रारब्धवश प्रवाहामध्येच फक्त ते परवशतेने वाहत असतात. बाकी ब्रह्मतत्वामध्ये झाले ते स्वेच्छा गतीने जात असतात, असं या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा काही लोकांचं मत असं आहे की तुम्ही इंद्र आहात, तुम्ही यम आहात, तुम्ही वरुण आहात इत्यादी वाक्यांनी त्यांनी परमपूजनीय अशा त्या पुरुषाची स्तुती केली आहे. त्याच प्रकारे इष्टादी शब्दाने सुद्धा केवळ स्त्री आदी या बाह्य विषयाच्या तृष्णेद्वारे ज्याचं चित्तहरण केले गेलेले आहे, त्यांना मात्र या प्रत्येगात्मा विषय विवेक ज्ञान हे होणं संभवच नाही. कारण ही बाब कशी आहे, तर स्वयंभू ब्रह्माने इंद्रियाच्या बहिर्मुख करण्यावर भर दिलेला आहे. त्या कारणाने जीव बाहेरील दिशेकडे पाहत असतो, पण अंतरात्माच तो कधीही पाहत नाही, आणि म्हणून तो बद्ध आहे. या इत्यादी सिद्धांतानुसार श्रुती आणि स्मृतीद्वारे जे सिद्ध होत असतं, त्या कारणाने स्त्री आणि इतर विषय संबंधी जी तृष्णा आहे, त्याच्यापासून ब्रह्मचर्य व्रतानेच निवृत्ती रूप साधन किंवा विधान मिळत असतं. आणि या कारणाने त्याची स्तुती करणं हेच उचित आहे, असं या ठिकाणी हे वर्णन केलं आहे. तेव्हा याच्यावरच आता भाष्य पुढे गुरु शिष्याचा संवाद त्या ठिकाणी विस्तार सांगितला आहे की शिष्याच्या काही त्या ठिकाणी विधान आहेत, किंवा त्याचं काही मत आहे, किंवा त्याची काही जिज्ञासा आहे, आणि त्याच्यावर गुरुंचं हे भाष्य आहे. तेव्हा हा संवाद आपण पाहूया. सुरुवात करू आपण, किती होतं ते बघू. शिष्य म्हणतो की ब्रह्मचर्याची यज्ञादी रूपाने स्तुती केली गेली आहे, हे बरोबर आहे. यावरून यज्ञ इत्यादीचे पुरुषार्थ साधनत्व प्रतीत होत आहे काय, तर हे प्रतीत होते बरोबर आहे का. त्यावर गुरु म्हणतात की हे ठीकच आहे. कारण असं प्रतीत होतं की ते ब्रह्मलोकाच्या प्रती इत्यादीच्या सर्व जे साधनत्व आहे, जे साधन आहेत, त्या अशा प्रकारे अभिप्रायाने यज्ञ इत्यादीच्या द्वारे ब्रह्मचर्याची स्तुती केली जाऊ शकत नाही. तर मग काय गोष्ट आहे, तर ती स्तुती केली जाऊ शकते. म्हणजे यज्ञादी कर्म हेच ब्रह्मचर्य सिद्ध करण्याचा पुरुषार्थ आहे. तेव्हा यांच्या या प्रसिद्ध पुरुषार्थ साधनत्वाची तुलना ही स्तुती केल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची स्तुती करणे हे योग्यच आहे. ज्या प्रकारे इंद्रादी रूपाने राजाची स्तुती केली जाते, यावरूनच असं मत होऊ शकत नाही की जेथे इंद्रादिकांचे व्यापार असतात तेथे राजा पण असतो, पण तो दृष्टांताचा भाग आहे. अर्थात जे काम इंद्रादी देवगण करत असतात तेच राजा पण करत असतो, आणि त्याच प्रकाराने दृष्टांताच्या रूपात तिथे समजले पाहिजे. बरं, असं विचार करा की जो या ब्रह्मलोकासंबंधी समुद्रादी आणि संकल्पजनित पितृलोकांच्या इत्यादी भोगासंबंधी सांगत असतो, ते जे काही या लोकांमध्ये समुद्र, वृक्ष, पुरी आणि सुवर्णमय मंडप इत्यादी जे सांगितले जातं, ते त्या ब्रह्मलोकात पाहिल्या जात असतात. आणि त्याच्याच समान पृथ्वी आणि जलाचे विकार देखील आहेत, अथवा केवळ मानसिक प्रतिती मात्र आहे, असं त्यांनी त्याचं समाधान केले. आता पुढचा आपण गुरु शिष्य संवाद आपण पुढच्या रविवारी पाहूया. तेव्हा पुढच्या रविवारी हा गुरु शिष्य संवाद आपण एकदा व्यवस्थित त्याचा अध्ययन करून पुढे जाऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.